नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही 20 तासांनंतर सुद्धा अद्यापही सुरू आहे। सध्या ती गिरगाव चौपाटीवर पोहोचली आहे। गेले 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर आता निरोप देण्याची वेळ आली आहे। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जमा झाले आहेत। लालबागच्या राजाचे भक्त आणि रिलायन्स उद्योग समूहाचे डायरेक्टर अनंत अंबानी यावेळेस लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाचं भावपूर्ण वातावरणामध्ये थोड्याच वेळामध्ये त्याला निरोप दिला जाणार आहे। गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पोहोचली आहे। मोठ्या प्रमाणात जनसागर उसळलेला आहे। गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला काही क्षण का होईना याची देही याची डोळा पाहण्यासाठी तिथे उपस्थित आहेत। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, लालबागच्या राजाची ही मिरवणूक आहे, कुठपर्यंत पोहोचली आहे, कधीपर्यंत विसर्जनाला सुरुवात होऊ शकते? लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटी जवळ पोहोचलेली आहे। पुढच्या काही मिनिटातच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गिरगाव चौपाटीवरती दाखल होईल आणि आपण पाहू शकतो की गिरगाव चौपाटीवरती हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जे आहेत लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमा झालेले आहेत। अरबी समुद्रामध्ये थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। सध्या भरतीची वेळ जी आहे ती 8 ते 9च्या दरम्यान अशी सांगितली गेलेली आहे। त्यामुळे साधारणतः 8:30च्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि साधारणतः पुढील तासाभरामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होईल असं सांगण्यात येत आहे। सध्या भरतीला सुरुवात झालेली आहे आणि लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी विशेष तराफा जो आहे, जो मरीन इंजिनियर्सनी बनवलेला आहे, तो इथे सज्ज करण्यात आलेला आहे। त्यांना फुलांची उत्तम अशी आरास इथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही स्कुबा डायव्हर्स जे आहेत ते देखील इथे आणण्यात आलेले आहेत। स्कुबा डायव्हर्स आणि त्याचबरोबर कोळी बांधव जे आहेत, कप्परेट कोळीवाड्यातील कोळी बांधव आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचं विधिवत विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। पुढच्या काही वेळातच लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर होणार आहे। उदय, जर आपण पाहिलं कालपासूनच मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो बाप्पाच्या दर्शनासाठी तिथे एकवटलेला दिसतोय, तर या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन कसं सज्ज आहे? सध्या चौपाटीवरची कशा प्रकारची नियमावली तिथे जारी करण्यात आली आहे, कशा प्रकारे योजना करण्यात आली आहे? लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहू शकतो की तब्बल 20 तास सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढचे अजून 2 तास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गिरगाव चौपाटीवर असेपर्यंत सुरू राहणार आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर विशेष तुकड्या ज्या आहेत मुंबई पोलिसांनी त्या देखील इथे तैनात केल्या आहेत, कारण मोठ्या संख्येने जनसागर जो आहे इथे आपल्याला चौपाटीवरती सर्वत्र दिसतो आहे। इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेश मूर्तीचं विसर्जन जे आहे तेही अद्याप इथे सुरू आहे। त्यानंतर आता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जेव्हा गिरगाव चौपाटीवरती येईल त्यावेळेला इथे पाय ठेवायला देखील जागा नसणार आहे। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी सज्जता ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की या विसर्जन सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उभे राहून हा सोहळा पाहत असल्याचं दिसत आहे, कारण मोठ्या संख्येने गणेश भक्त आल्यामुळे गिरगाव चौपाटीवरती मोठी गर्दी झालेली आहे। लोकांना आतमध्ये यायला मिळत नाही, मात्र त्यामुळे मरीन ड्राईव्हवरनं देखील लालबागच्या राजाचं दर्शन करता यावं यासाठी मरीन ड्राईव्हवरती देखील मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत चौपाटीच्या बाहेरच्या दिशेला मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। जी नक्कीच उदय, खऱ्या अर्थानं सर्व गणेश भक्तांच्या नजरा आजच्या या दिवसाकडे लागलेल्या आहेत। बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही थेट दृश्य गिरगाव चौपाटी परिसरातली पाहतोय। सर्वत्र गणेश भक्तांचं जणू काही वादळ संचारलंय की काय असंच चित्र डोळ्यासमोर येतंय। सर्वत्र गणेशमय असं वातावरण झालेलं आहे आणि आपल्या लाडक्या राजाला, आपल्या लालबागच्या राजाला नवसाला पावणाऱ्या अशा या आपल्या गणपती बाप्पाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळलेला आहे। थोड्याच वेळामध्ये गिरगाव चौपाटीवरती ही लालबागच्या राजाची मिरवणूक येईल। लालबागचा राजा पोहोचेल आणि त्यानंतर विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, विसर्जन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। खरं तर 10 दिवस या बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक गणेश भक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येत असतात। मात्र तरी सुद्धा पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे या आशेवरती आनंदानं हसत हसत या बाप्पाला निरोप दिला जात असतो। कालपासून आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। अजूनही मुंबईमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन सुरूच आहे। लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्याची ही गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत, गणेशमय असं वातावरण आहे आणि गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी
संपूर्णतः एकवटलेले आपण पाहू शकतोय, बाप्पाच्या चरणी लीन होताना आपण पाहू शकतोय। आपण ही थेट दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटी भागातली। ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। कालपासूनच मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता। बाप्पाची मिरवणूक जशी आगमन मिरवणूक ही आनंदाने उत्साहाने आणि ग्रँड होत असते, जसं बाप्पाचा आगमन सोहळा ग्रँड होत असतो तसंच विसर्जन मिरवणुकीतला जो आनंद असतो, उत्साह असतो तो अर्थातच द्विगुणित झालेला असतो। बाप्पाला 10 दिवसाचा 11 दिवसाचा हा पाहुणचार करून बाप्पा आपल्या परतीच्या मार्गाला जात असतो, आपल्या घरी निघत असतो। अशा वेळेस बाप्पाकडे एकच साकडं असतं, ते म्हणजे आमच्या कुटुंबाला, आमच्या या संपूर्ण समाजाला असंच एकवटून ठेव, सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, असंच मागणं जे आहे ते प्रत्येक गणेश भक्त मागत असतो। आणि हा नवसाला पावणारा असा हा लालबागचा राजा आहे आणि तो नेहमीप्रमाणे आपल्या भक्तांचं जे काही मागणं आहे ते ऐकत असतो। अशा प्रकारे ही लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण पाहतोय।